हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी रायाची आंघोळ झाली होती. राया मस्तपैकी कुटकुडत होता, कारण त्याला थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे थंडी वाजत होती. सकाळी सकाळी त्याचे ॲनिमल्स ठेवून खेळणं चाललं होतं आणि माझं डेली स्वयंपाकाचं रुटीन चालू होतं. आणि आज केलं होतं मी वांग्याचं भरीत. तर प्रत्येक विभागाप्रमाणे म्हणजे ज्या ठिकाणची खासियत आहे त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरी भरीत केलं जातं. तर तुमच्याकडे कसं भरीत केलं जातं? आणि मी असं कांदा वगैरे परतून भरीत करते. काही जणांच्याकडे तर कांदा आणि टोमॅटो हे कच्चंच त्या भरीतमध्ये टाकून वरून तेल, चटणी आणि बाकीचे काही इन्ग्रेडियंट्स ते घातले जातात. तर कच्चं भरीत तेही टेस्टी लागतं. आणि आज तनिष्काने आणि रायाने हॉलची पूर्ण दशा बदलून टाकली होती, कारण हॉलवरच्या सगळ्या उश्या घेऊन त्यांनी दोघांनी असं एक वेगवेगळं आपलं घर तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना बसून खेळायचं होतं. मग आपण लहानपणी पण असं काही खेळायचो, ते दिवस मला माझे आठवले लहानपणीचे, की मातीची घरं करायची वगैरे. पण आत्ताच्या मुलांना कुठे माती खेळायला मिळते, बघायला तरी मिळते का? तर मुलांनी ते छान फुली खेळत होते, ते बघून मला फार बरं वाटतं. आणि मेन म्हणजे त्या खेळण्याच्या नादाने आज रायाने स्वतः चपाती भाजी खाल्ली होती, कारण त्याने त्याच्या ब्लॉकमध्ये बसून आणि तनिष्काने तिच्या ह्याच्यामुळे तनिष्काच्या नादाने तो जेवत होता. बरं वाटलं मला त्याचं त्याने जेवल्यानंतर, नाही तर रोज मला जेवरे म्हणून त्याच्या मागे लागले. आणि आज दुपारी आईस्क्रीमची गाडी पुन्हा आली होती. आय थिंक दुपारी 2च्या दरम्यान गाडी आली होती आईस्क्रीमची. सगळा माल उतरायचा होता. रायाची मध्येच लुडबुड चालली होती की तो दुसरं कोणाला लावू देत नव्हता, मीच देणार त्यातून काढून. त्याला मला मदत करायची होती माल काढताना. तर नंतर 4:30 वाजता आम्ही स्विमिंगला गेलो. मग तनिष्काचं आज पुढचं सेशन चालू होतं की डीपमध्ये पोहायचं, पण अजून त्यांचा फ्लोटर काढला नव्हता. त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आल्याशिवाय ते काढत नसावेत मे बी. आणि रायाचं चाललं होतं इथं एरोप्लेन खेळायचं, नाहीतरी तो मला तासभर खूप त्रासच देत असतो इथे. त्याला कसं बसं खेळवत होते मी तिथे. ॲक्च्युली व्हिडिओ मी आता रोज सकाळी टाकेन, कारण संध्याकाळी एडिटिंगला खूप वेळ होतो आणि मुलांची पण गडबड चालू असते. आणि तो व्हॉईस ओव्हर करताना जर आवाज आला तर ते बॅकग्राऊंड चांगलं येत नाही. त्यामुळे मी रोजच्या सकाळचे व्हिडिओ टाकेन आता, म्हणजे कालच्या दिवसाचा व्हिडिओ हा उद्या सकाळला येईल असं असेल. तर आज आमच्या घराच्या इथे सुदगिनीच्या इथे एक फणसवाला आला होता. मला ते फणस घ्यायचे होते, मी बघून घ्यायला पण थांबले होते, पण गाडीवर आणू कसं म्हणून ते मला आणायला जमलं नाही. I love my country, and I am proud of each dish and very taste. I shall you my parents, teachers, तुलाच येत नाही वाटतं. तर अशा प्रकारे राया आज स्कूलला मिस करत होता. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.